जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काल मला माझी सभा होती बोरिवलीला आणि बोरिवलीच्या सभेवरनं मला पुढे वर्सोव्याची सभा होती आणि त्याच्यानंतर पुढे मला प्रभादेवीची सभा होती. मी कालही सांगितलं, आज पुन्हा सांगतो, मला काल वर्सोव्याच्या सभेला मला हजर राहता नाही आलं. माझं भाषण चालू असताना आमचा संदेश देसाई, त्याचा मला फोन आला, मेसेज आला की तुम्ही भाषण चालू ठेवा, आम्ही इथे स्क्रीनवरती दाखवतो आहोत आणि तुम्ही सरळ तुम्ही प्रभादेवीला निघा. मला जवळपास तिथे पोहोचायला 1 तास सव्वा तास गेला. मी पुन्हा एकदा आपले उमेदवार संदेश देसाई यांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि आभारही मानतो की त्यांनी मुभा दिली म्हणून. आणि ती भीतीच नको म्हणून मी आजच्या सभेला 1 तास अगोदर येऊन इथे थांबलो होतो. झंझटच नको. पुन्हा कुठे ट्रॅफिकमध्ये अडकलो, पुन्हा अजून काय झालं, खरं तर या निवडणुकांच्या सभा, हे माझ्या प्रत्येक सभेमध्ये मी सांगतो, मी या निवडणुकांच्या सभांचा प्रचार करणं इतकं कंटाळवाणं असतं ना. आणि आता तर काय झालंय, आता तर ते टेलिव्हिजनवरती ते लाईव्ह पण दाखवतात, त्याच्यामध्ये तुम्ही बाकीची सभा माझ्या बघितल्या पण असतील आणि तुम्ही आज इथे सभेला आलेला पण असाल. त्याच्यामुळे त्यातल्या किती गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत आणि तेच बऱ्याचदा तेच विषय असतात. पण असो, जे काही मला सुचेल ते मी आपल्याशी बोलीन. गेल्या 5 वर्षातला सगळा गोंधळ तुम्ही पाहिलेला आहे. काय गोष्टी झाल्या, काय गोष्टी घडल्या, कोण कुठे गेलं, कोण कोणाबरोबर गेलं, कुठपर्यंत गेलं प्रकरण. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ती आज गेली एकनाथ शिंदेंकडे. निवडणूक चिन्हासकट. आणि मला अजूनही आठवते, मराठवाड्यामध्ये एक स्लोगन चालायची की बाण हवा का खान. आणि दुर्दैव असं की आज उद्धव ठाकरेंकडनं बाण निघून गेलाय, उरले फक्त खान. आणि वर्सोव्यामध्ये त्यांनी उमेदवार कोण दिलाय? हरून खान. शिवसेनेचा उमेदवार हरून खान, ज्याच्या नावातच हरून आहे, तो विजयी कसा होईल? इथपर्यंत तुमची वेळ गेली. कडवट हिंदुत्ववादी पासून
ते मुसलमानांसमोर लाचार होणाऱ्यांपर्यंत इथपर्यंत तुमची मजल गेली. हे तुमच्या इकडच्या उबाठा शिवसेनेचे उमेदवार त्यांचं पत्रक काढतायत उर्दूत पत्रक काढतायत. म्हणजे कुठपर्यंत मजल गेली यांची बघा, काय लेवलला आलेत ते बघा. मी आज मध्यंतरी मी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहिराती टाकल्या होत्या वर्तमानपत्रांमध्ये. आपण कदाचित पाहिल्या असतील. पाहिल्यात का? आणि एक जाहिरात टाकली होती सगळ्या फ्रंट पेजला. मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर देखील मी मराठीमध्ये जाहिरात टाकली होती. इंग्रजी वर्तमानपत्र आहे म्हणून इंग्रजीमध्ये जाहिरात नव्हती टाकली, मराठीतच जाहिरात टाकली होती. जे लोक बघतील अमराठी लोक देखील त्यांना मराठी वाचता येतं, त्यांना मराठी समजतं. आपल्यालाच उगाच वाटतं की त्यांना कळत नाही, त्यांना समजत नाही. त्यांना समजतं. सगळ्याच गोष्टी सोडून द्यायच्या असतील तुम्ही, मग राहिलं उरलं काय तुमच्याकडे? हा इथे छान कंदील लागलाय दिवाळीचा आणि अजूनही तिथेच आहे. नाही, चांगली गोष्ट आहे. आपण सगळ्या गोष्टी दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत करतो. तसं आपण मुंबईला तिथे शिवाजी पार्कला आपण गेले 12-14 वर्ष दीपोत्सव साजरा करतो. आपण आपल्यापैकी बरेच जण येऊन गेले असतील, काही जणांनी क्लिप्स पाहिले असतील त्याच्या. हजारोने लोक येतात ते सगळं बघायला. मग ते सगळे व्हिडिओ काढत असतात, त्यांचे फोटो काढत असतात, सगळे लोक करत असतात काय 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 काय. काल रविवार अचानक सगळे लाईट बंद करून टाकले आणि त्याची ती बीएसटीची मीटर्स असतात आपली जी, ती बीएसटीची मीटर्स बीएसटी वाले घेऊन गेले. का? तर म्हणे 14 तारखेला पंतप्रधानांची तिकडे सभा आहे म्हणून आपले दिवाळीचे लाईट्स काढून टाकले. आता दिवाळीच्या लाईटमध्ये त्याच्या सुरक्षेशी काय संबंध? दिवाळीचे लाईट आहेत, पंतप्रधान आले असते आणि त्यांनी जर समजा शिवाजी पार्क असं बघितलं असतं त्यांनाही आनंद झाला असता. नको तिकडे सिक्युरिटी घालतात आतमध्ये. अहो तुम्हाला कल्पना नाही काय असतात हे. आणि खास करून येणारे दिल्लीचे असतात एसपीजी वाले, काहीही ठरवतात, काहीही विचार करतात. मग एकदा मी माननीय बाळासाहेबांचं एक पुस्तक केलं होतं मी, फोटोबायोग्राफीचं, आणि त्याचा कार्यक्रम मी ठेवला होता तुमच्या आपल्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आहे त्याच्यासमोर स्टेज घातलं होतं. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजी तिकडे त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले होते. पण त्यावेळेला अटलजी हे पंतप्रधान नव्हते, त्यावेळेला ते माजी पंतप्रधान होते. आणि व्यासपीठावरती अटलजी होते, त्याच्यानंतर तुमचे अर्थात बाळासाहेब होते कारण त्याच्यावरचं पुस्तक होतं. अमिताभ बच्चन होते, लता दीदी होत्या, शरद पवार होते, जॉर्ज फर्नांडिस होते, बाबासाहेब पुरंदरे होते, प्रमोद महाजन होते, सगळेच जण होते. त्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत होतो. आणि मला त्यांचे ते एसपीजीचे कोणीतरी चीफ होते त्यांच्या सिक्युरिटीचे, कारण माजी पंतप्रधान असले तरी त्यांची सिक्युरिटी असतेच. त्या सिक्युरिटीच्या लोकांचा मला फोन आला की जरा गेट ऑफ इंडियापाशी याल का. मी गेलो. मग त्यांनी ते सगळी पाहणी बिणी सगळी केली बिली
आणि मला म्हणाले हे काय, ते ताजमहाल हॉटेल होतं. तुम्ही ताजमहाल हॉटेल बघितलेत ना, त्याची एक उंच इमारत आहे आणि मग बाकीचं असं ताजमहाल असं आडवं आहे आणि एक उंच इमारत आहे. मला बोले ये क्या है, म्हटलं ये ताजमहाल हॉटेल है. अच्छा, इसे ढकना पडेगा. ढकना, म्हटलं माझ्या बापाचं हॉटेल आहे का हे, आणि ढकना पडेगा म्हणजे म्हटलं त्याला कापड केवढं लागेल. मग मी प्रमोद महाजनांना फोन केला. म्हटलं प्रमोदजी कुठे आहात. मला बोलले मी ऑफिसमध्ये बसलोय तिकडे त्या LICच्या इथे. म्हटलं आत्ता ताबडतोब इकडे या. म्हटलं काय झालं. म्हटलं इकडे या. मग आले. म्हटलं हे SPGचे लोक म्हणतात मला हे हॉटेल झाका म्हणून कापडाने. मग प्रमोदजीने त्यांना काय त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं सगळं सांगितलं वगैरे वगैरे. काहीही करतात. मग आता दिवाळीचे लाईट, दिवाळीचे काय जे काय रोषणाई केलेली होती ही बंद करण्यात काय हशिले, त्याचा सिक्युरिटीशी काय संबंध आहे तो. पण काहीही विचार करतात. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपला हिंदू सण आहे, तो सण सणासारखा साजरा नाही करायचा तर मग कसा साजरा करायचा. दरवर्षी तिकडे सगळं लाइटिंग असतं आणि तुळशीच्या लग्नापर्यंत असतं. तुळशीच्या लग्नाला आपण ते बंद करतो. दरवर्षीचा रिवाज आहे तो. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये इथे दहीहंडीवरती बंदी आणायला सुरुवात केली. गणपतीच्या मंडपावरती बंदी आणायचा प्रयत्न केला. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उठली आणि हे सगळ्या गोष्टी थांबवल्या होत्या. ह्या हिंदूंच्या सणावरती आलेल्या सगळी बंदी. आज तिथेच एका हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्यासमोर दिवाळीचे लाईट तुम्ही बंद करतात. कमालच झाली. राहुल गांधी येणार असता मी समजू शकतो, त्याची सभा असती जरा की दिवे बंद करणं. ज्यांच्या डोक्यातच प्रकाश पेटत नाही त्यांच्यासाठी दिवे तरी कशाला दाखवा. उद्धव ठाकरेंची सभा असती मी समजू शकलो असतो की बाबा आता त्यांना ते लाईट चालत नाही, डोळ्याला त्रास होतो त्यांना आता हिंदूंच्या, आपण समजू शकतो. पण पंतप्रधान येणार असतील तर त्याच्यासाठी तुम्ही दिवे बंद करताय. कशासाठी बंद करताय, काय गरज आहे या गोष्टींची. इतका सगळ्या बाबतीत इतका भेसळ झालेली, इतका गोंधळ झालेला आहे ना की कोणाचा पायपोच कोणात नाहीये. आज इतके विषय, आज एक नवीन ते गोष्ट प्रसिद्ध झाली आहे की मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी मुसलमान आणि रोहिंगे म्हणजे कुठचे, म्यानमार मधले तिकडचे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये शिरलेले आहेत आणि शिरतायत. आणि त्याचा रिपोर्ट असा आलेला आहे की हे इतकं प्रमाण वाढेल की पुढच्या 10 वर्षात मुंबईमधला हिंदू टक्का हा 50% खाली येईल. 50% खाली येईल. हे इतकं प्रमाण वाढतंय कारण या शहरामध्ये रोजच्या रोज कोण येतंय, कोण जातंय, काय करतंय, कोणाला काही पत्ता नाही. आपल्याला शिव्या द्यायला हे पोलीस ठीक आहे, तो आपण काही बोलतो त्यांना, पण ते जे दिवस रात्र ते म्हणजे काय म्हणतो पण त्याला, जे राबत असतात, काम करत असतात, त्याच्याकडे कोणाला बघायला वेळ नाहीये. मी नेहमी सांगतो ना, माझा 100% मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. जर 48 तास त्यांच्या हातामध्ये दिले ना, फक्त 48 तास, अख्खा महाराष्ट्र साफ करून ठेवतील. गुन्हेगारी नावाची गोष्टच शिल्लक ठेवणार नाहीत ते. पण आपल्याकडे आहे कोणाकडे राजकारणाला वेळ कुठे आहे.
या असल्या गंभीर विषयांकडे बघायला पण वेळ नाही आम्हाला. आम्ही गुंतलोय कशामध्ये? आमच्या खुर्च्यांमध्ये. आम्ही निवडणुका लढवायच्या, तुम्ही मतदान करायचं, मतदान युतीला करायचं किंवा मतदान आघाडीला करायचं, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मतदान करून मोकळे झालात. ह्यांचे हे खेळ खेळायला मोकळे. मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये मी गेल्या 5 वर्षाचा जो आढावा सतत घेतोय तो एवढ्यासाठीच घेतोय की 20 तारखेला मतदान होईपर्यंत ह्या तुमच्या जो मतांचा अपमान केलेला आहे ना महाराष्ट्रामध्ये, विसरू नका. जो महाराष्ट्रामध्ये सगळा गोंधळ घातला गेलाय ना, काही विचारसरणी नावाची काही गोष्टच उरलेली नाहीये. तुमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, पण तुमचं अस्तित्व धोक्यात आलं असताना देखील यांना त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघायची वेळ नाहीये ना. आज हा दिड्डोशी सारखा भाग मी काल कुठे गेलो होतो? कसब्यामध्ये गेलो होतो. एवढ्या छोट्या गुल्ल्या. म्हणजे कसबा म्हणजे काय? तर या संपूर्ण हिंद प्रांताचं राज्यकर्त्यांचं किंवा राज्य ज्याला राजधानी म्हणतो, कसबा पुण्याची, की जिथून संपूर्ण सत्ता ही हाकली जायची, राबवली जायची, त्याचं ते केंद्र होतं. केंद्र जिकडे लाल महाल, जिथे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे राहिले, त्याच्या बाजूला असलेला शनिवारवाडा. आज त्या कसब्याचं काय झालं? एवढ्या छोट्या गल्ल्या आहेत. म्हणून त्या दिवशी मी त्यांना बोलताना बोललो, एक मुलगा समोर आला आणि एक मुलगी समोर आली ना तर मध्ये लग्न पण होऊ शकतं. इतक्या छोट्या गल्ल्या आहेत. सगळ्या शहरांची वाट लागत चाललेली आहे. शहरांचे आकार बिघडलेले आहेत. कोण येतंय, कोण राहतंय, कोण जातंय, कोण काय करतंय, कोणाला काही थांगपत्ता उरलेला नाहीये. तुमच्याच आजूबाजूच्या एखाद्या घरामध्ये किंवा आजूबाजूच्या कुठेतरी एखाद्या काय म्हणू आपण त्याला, झोपडपट्टीमध्ये किंवा कुठे अजूनही काय प्रकारचे लोक राहतात आणि काय प्रकारचे लोक करतायत. उद्या जर या सगळ्या गोष्टींचा उद्रेक झाला, काय कराल काय तुम्ही? आम्ही सगळे शांत असतो, पण त्यांचा स्वभाव तसा नाही आहे त्या बाकीच्यांचा. पाकिस्तानच्या कारवाया सुरू आहेत, बांगलादेशांच्या कारवाया सुरू आहेत, त्याच्यात हे रोहिंग्या आलेले आहेत. जिनं हराम करून ठेवतील तुमचं. आणि त्याच्यासाठी सरकारने तयार नको असायला? या सगळ्या गोष्टींकडे सरकारने पाहायला नको? आमच्याकडचे येणारे सगळे राजकारणी कशात बघतायत? स्वतःमध्ये बघतायत. मला काय मिळेल? राजकारण राहिला सध्या बाजूलाच, त्या सगळ्या गोष्टींचा व्यवसाय करून टाकलाय. व्यवसाय. मला किती मिळणार याच्यातनं? तुला किती मिळणार? आमच्याकडचे राजकारणी कशात गुंतलेले आहेत? जमिनी घेण्यात. काही राजकारण्यांच्या 5-5, 10-10 हजार एकर जमिनी आहेत. 5-5, 10-10 हजार एकर जमिनी. मला कळत नाही का नागडा फिरतो की काय त्याच्यावरती अख्खा? का सकाळी उठल्यावरती धावायला सुरुवात करतो नागडा? काय करणार एवढ्या जमिनीचं? किती हवरटपणा करावा? म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, अरे यांनी इतके कमवलेत ना, पुढच्या 7 पिढ्यांचे म्हणजे नुसते बसून खातील. का बसून खातील? कामधंदा नको करायला त्यांना? कशाला बसून खातील? पण हे जे मूलभूत प्रश्न आहेत, ज्याच्यासाठी आपण निवडणुका लढवतो, ज्याच्यासाठी तुम्ही रांगेमध्ये उभे राहता, उन्हातान्हात उभे राहून त्यांना मतदान करता, त्या लोकांना भान नाही या प्रश्नांचं. आजही सगळ्या ठिकाणी फिरताना मुंबईमधले असतील, शहरांमधले प्रश्न असतील, आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतो.
आम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये गेलो की आम्ही त्याच प्रश्नांवरती बोलतोय. गेले अनेक वर्ष तेच प्रश्न सुरू आहेत. आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला शाळा देऊ, आम्ही तुम्हाला हॉस्पिटल देऊ. याच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही. आणि तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांच्या पलीकडे जर समजा तुम्ही कधी गेलातच नाहीत, म्हणून भारतात शोध लागत नाहीत. जे जगामध्ये जे शोध लागतात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे शोध लागतात, याच्या कारण त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात, म्हणून ते टप्पा पुढे गाठतात, पुढे गेलेले असतात. ते आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाणारी माणसं कोण? मिशा वाढवलेले आणि नखं वाढवलेले. त्याला अक्कल नाही लागत. लहानपणापासून आल्यापासून कापले नाही की ते वाढत जातात. त्याला तुझं काय करतो तू? आणि म्हणून आपल्याकडे कोणत्या प्रकारचे शोध लागत नाहीत. मूलभूत गरजा संपल्यानंतर तरुणांना स्वप्न पडेल ना, तरुणींना आमच्याकडच्या स्वप्न पडेल ना काहीतरी वेगळं करण्याचं. सकाळी उठल्यानंतर रस्ता, मी बस कशी पकडायची, मी फुटपाथवरनं चालायचं कसं, मी गाडी ट्रॅफिकमधनं जायचं कसं. आमच्याकडचे रस्ते पॅक, फुटपाथ पॅक, आमच्याकडे ॲडमिशन्स मिळत नाहीत, आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीत. करोनाच्या काळात तर ऑक्सिजन पण मिळत नव्हता. पण हे कशासाठी होतं माहिती नाही. कारण काय की झालेल्या गोष्टी आम्ही पटकन विसरून जातो. आणि त्या गोष्टी आम्ही विसरून जातो, हेच या राजकारण्यांच्या फायद्याचं ठरतं. की ह्यांनी काय करून ठेवली आहे माती, हे तुम्ही विसरून जाता, म्हणून यांच्या फायद्याचं ठरतंय. गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेची, मतदारांची मतांचा जो अपमान झालेला आहे ना, शिवसेना भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतदान केलं, काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं, संपूर्ण बहुमत हातामध्ये आलेलं शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये. मग ह्यांनी अट टाकली, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद द्या, आणि तोपर्यंत इथे काँग्रेस राष्ट्रवादीची बोलणी सुरू केली. भारतीय जनता पक्षाला कळल्यावर त्यांनी अजित पवार बरोबर सकाळचं आपलं लग्न आटपून घेतलं. मग ते फिसकटलं. मग ज्यांच्या विरोधात संपूर्ण एका पक्षाची हयात गेली विरोधामध्ये, ती शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसली आणि गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घालून घेतली. आज बाळासाहेब असते काय वाटलं असतं त्यांना? बाळासाहेबांची एक क्लिप आहे की माझ्या शिवसेनेची जर समजा काँग्रेस होणार असेल, मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन. आणि याच उद्धव ठाकरेंनी शिवसेना नावाचं दुकान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दुकानाच्या बाजूला लावलं आणि विकतात साड्या, विकतात शर्ट. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून बाळासाहेबांच्या विचारांना विसरला, ज्याच्यासाठी पक्ष उभा राहिला ती गोष्ट विसरला, आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून मुख्यमंत्री पद हातामध्ये यावं या गोष्टींसाठी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. ज्या काँग्रेसचे राहुल गांधी, मी कधीतरी पुढच्या माझ्या भाषणांमध्ये त्या क्लिप दाखवणार आहे. आपल्या इकडच्या वर्षा गायकवाड, वर्षाताई, एका व्यासपीठावरती राहुल गांधींना आमच्या शिवछत्रपतींच्या मूर्ती देत आहेत. ती मूर्ती अशी त्यांनी देत आहेत, राहुल गांधींनी असं त्या मूर्तीकडे बघितलंय आणि दुर्लक्ष केलंय, हातात नाही घेतली. आमच्या शिवछत्रपतींची मूर्ती ज्याला हातात घ्यायला लाज वाटते, त्यांच्याबरोबर जाऊन उद्धव ठाकरे बसतात आणि मुख्यमंत्री पदाची माळ घालून घेतात. आणि या लोकांसाठी तुम्ही मतदान करणार आहात?
जे स्वतःचं सत्व विसरलेले आहेत, स्वतःच्या पक्षाचा विचार विसरलेले आहेत, आपल्या वडिलांनी काय विचार मांडले या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्या गोष्टी विसरलेल्या आहेत, त्यांना तुम्ही मतदान करणार आहात. मी आज जो तुमच्या समोर आलोय ना, एवढीच फक्त तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलोय. माझी महाराष्ट्राबद्दलची स्वप्न आहेत, माझी मुंबईबद्दलची स्वप्न आहेत. आपल्यापैकी कोणी जर समजा पाहिली नसेल तर मी आपल्याला सांगतोय, आज घरी गेल्यानंतर यूट्यूब लावा आणि यूट्यूबवरती राज ठाकरे टाईप करा आणि राज ठाकरेच्या पुढे एस्थेटिक असं लिहा. 2014ला माझ्या या सगळ्या डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन काय आहे ना, याच्यावरची एक 16 मिनिटाची मी एक डॉक्युमेंटरी केली आहे. 2014ला राज ठाकरे एस्थेटिक असं फक्त तुम्ही यूट्यूबवरती टाका, त्याच्यावरती ती डॉक्युमेंटरी येते, ती बघा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे 1947 सालानंतरचा आजपर्यंतचा, ज्याने पहिल्यांदा आपल्या राज्याची ब्ल्यूप्रिंट लोकांसमोर मांडली की हे राज्य कसं व्हावं, कसं घडावं. कुठच्या तरी राजकीय पक्षाने आजपर्यंत घेतले का हे कोणी प्रयत्न केले का? जे प्रयत्न करत नाहीत कोणत्या गोष्टींचे, तुमचं रोजच्या रोज जिणं हराम करतात, तुम्हाला चांगल्या गोष्टी देऊ शकत नाहीत, शहरं बर्बाद करतायत, ग्रामीण भाग बर्बाद करतायत. आमचे ग्रामीण महाराष्ट्रामधले समजा तरुण तरुणी मुंबई पुण्यामध्ये येत आहेत, मुंबई पुण्यामधले आमचे तरुण तरुणी देश सोडून बाहेर जात आहेत. आणि हे सगळे करणारे लोक हे काहीही करत नाहीत आणि त्यांच्यासाठी तुम्ही मतदान करता. मला कळतच नाही मला ही गोष्ट. आणि एक माणूस तुम्हाला सांगतोय काही माझ्या मनातलं काही स्वप्न आहे या महाराष्ट्राबद्दलचं, या राज्याबद्दलचं, या शहरांबद्दलचं. नाशिक शहर एकदा हातामध्ये आलं, त्या नाशिकमध्ये काय काय गोष्टी केल्या एकदा जाऊन बघा, एकदा विचारून बघा. आणि फक्त 5 वर्षात केले आहेत. तिकडचा पाण्याचा प्रश्न पहिल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे एका धरणातनं फक्त पाणी यायचं, लोकसंख्या वाढते आहे त्याचा विचार करता मी तिथून एका दुसऱ्या धरणामधनं पाईपलाईन टाकून ती नाशिकमध्ये आणली की नाशिकची लोकसंख्या वाढते. पुढच्या 50 वर्षांचा नाशिकचा पाण्याचा प्रश्न आम्ही पहिल्या 5 वर्षात मिटवून टाकला. हे 5 वर्षात केलेली गोष्ट आहे. यांच्या हातामध्ये 20-20, 25-25, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता आहेत. प्रश्न संपायच्या ऐवजी प्रश्न वाढतायत. पण आम्हाला काही नाही. आम्ही निवडणुकीच्या तोंडावरती हे येतात, काहीतरी देतात, आम्हाला भेटी देतात, भांडीकुंडी वाटतात, पैसे फेकतात, आम्ही त्याच्यावरती लाचार होतो, आम्ही त्याच्यावरती भाळून जातो आणि यांना सतत मतदान करत राहतो. आणि मग 5 वर्ष आम्ही परत बोंबलत बसतो, यांच्या नावाने शिव्या घालत बसतो. परत 5 वर्षात आयुष्यातली 5-5 वर्ष जात आहेत तुमच्या. लक्षात येते का तुम्हाला? मी काल पण माझ्या भाषणामध्ये सांगितलं, माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे. जो आहे तो हाच जन्म. आणि ह्या जन्मामधली जर 5-5 वर्ष तुमच्या आयुष्यातली अशीच जर समजा जायला लागली आणि समाधानाने तुम्हाला जगता येत नसेल, कशासाठी रांगेत उभे राहताय आणि मतदान करताय? मी समजू शकतो की तुम्हाला पर्यायच नसेल, मी समजू शकतो, पण मी पर्याय देतोय ना तुम्हाला. हा राज ठाकरे तुमच्या समोर एक पर्याय म्हणून तुमच्या समोर उभा आहे. जर झालं तर चांगलंच होणार आहे, कारण माझे विचार स्वच्छ आहेत, माझं स्वप्न प्रामाणिक आहे, करायची इच्छा आहे. जर झालं तर चांगलंच होणार आहे. आणि समजा वाटोळं होणार आहे, याहून काय होऊ शकतं? याहून वेगळं काय होऊ शकतं? आणि म्हणून मी आज आपल्याकडे फक्त येणाऱ्या 20 तारखेसाठी म्हणून आपल्याकडे मत मागायला आलोय.
येणाऱ्या 20 तारखेला आपण कुठेही न चुकता कुठच्याही गोष्टींकडे, मला कळत नाही, मला माननीय बाळासाहेबांचा फोटो दाखवून मतं मागतायत. बाळासाहेब कुठे आहेत? नुसत्या फोटोवर मतदान करता तुम्ही? बाळासाहेबांचे विचार कुठे आहेत? ती बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे का? जी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसलेली आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसलेल्या, अहो काँग्रेस राष्ट्रवादीचा एक नेता माननीय बाळासाहेबांचं नाव घेत नाही, व्यासपीठावरती नाव घेत नाही त्यांचा. आणि उद्धव ठाकरे जाऊन तिकडे पंजाचा प्रचार करतात. काँग्रेसचा तर काय स्कार्फ घालतात गळ्यामध्ये. म्हणजे कुठपर्यंत येऊन ठेवलं हे सगळं. आणि फक्त तुम्ही माननीय बाळासाहेबांच्या नावाचा फोटोवरती तुम्ही फक्त मतदान करत राहणार आहात. माननीय बाळासाहेबांबद्दलचं प्रेम आणि आदर हे तर मला कोणी शिकवू पण नाही. पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की तुम्हाला ते फोटो दाखवून फक्त यांचे स्वार्थ साध्य करतायत. यातनं जागे व्हा, यातनं बाहेर पडा. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण कुठेही न चुकता, आपणच नुसते नाही दिंडोशीकर, माझ्या महाराष्ट्रामधले जिथे जिथे माझे सगळे उमेदवार उभे आहेत, आत्ता इथे आमच्याकडे उभे आहेत. इथे आमचा भास्कर, कुठे भास्कर? ये. आमचा महेश फरकसे आणि आमचा भालचंद्र आंबुरे. तरणे बाण, पोटात आग असलेली माणसं आहेत, पोटात आग असलेली, तुमच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेली. चोवीस तास तुमच्या हाकेला ओ देणारी माणसं आहेत. ही माझी तुम्हाला हमी आहे. मी या निवडणुकांच्या झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ह्यांना सगळ्यांना निवडून द्याल, मी यांना सगळ्यांना सांगणार आहे, तो कार्यक्रमच आहे. ह्यांना एक मोबाईल फोन देणार आहे तुम्हाला सगळ्यांना, मोबाईल फोन. आणि हे किंवा ह्यांचे लोक 24 तास तुमचा फोन घेण्यासाठी म्हणून तिथे एक कार्यालयामध्ये लोक असतील. आज ही सर्व मंडळी उभी आहेत. महाराष्ट्रामध्ये माझे सर्व उमेदवार उभे आहेत. माझी महाराष्ट्रामधल्या सर्व मायबाप जनतेला माझी विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही बदल घडवा आणि या सगळ्या नादान लोकांना तुम्हीच अद्दल घडवा. येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्तच आपली रजा घेतो सर्वांची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.